नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे सौरभ. तर आम्ही आता चाललोय अवचित गडावर. आता आम्ही माझ्यासोबत आहेत भरत पाटील. तर आता आम्ही आता कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत. हायवेला कर्नाळा किल्ला दिसत आहे. समोर आहे तो कर्नाळा किल्ला आहे तो समोर. तर अवचित गडा मुंबईपासून 2 तास रनिंगवर आहे. तर आम्ही आता रस्त्यातच आहे. तो समोर बघा कर्नाळा किल्ला तुम्हाला दिसत आहे. झूम करून दाखवतो. तर आता आपण आलोय कर्नाळा अभयारण्याला. पक्षी अभयारण्याला आलोय. डॉक्टर सलीम अली यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला कर्नाळा पक्षी अभयारण्य. कुठे कशासाठी म्हणल्या? माकडांसाठी मंकी क्रॉसिंग ब्रिज आहे. मंकी क्रॉसिंग ब्रिज कर्नाळा अभयारण्य. हा समोर आहे कर्नाळा अभयारण्य ना. एंट्री गेट चालू. हा समोर आहे तो कर्नाळा पक्षी अभयारण्य. आणि इथे तिकीटचं हे दिले. पर्यटक स्थिर कॅमेरा, विदेशी पर्यटक, भारतीय पर्यटक चलत कॅमेरा म्हणजे स्थिर कॅमेरा. हलकी वाहने बस. तर आता आम्ही आहे मुंबई गोवा हायवेला. तर इथून तरी कमीत कमी 1 तासाची रनिंग आहे. कमीत कमी किती 50 किलोमीटरवर आहे. तर आता आम्ही पोचलो इथे नागोठण्याच्या घाटामध्ये. तर इथे सर्वीकडे खूप असं घनदाट असं जंगल आहे. या जंगलामध्ये खूप असे असंख्य प्राणी आहेत. वाघ, सिंह, माकड असे आहेत. तर मित्रांनो, आता आपण गडाच्या पायथ्याशी जातोय. आता अवचित गड तो बघा तिथे दिसतोय समोर. आम्ही आता इथे पोचलेलो आहे. अवचित गडाच्या गावापाशी पोचलोय. मेंढा गाव लागतं ते जवळपासचं गाव. तर हे इथले गडाच्या पायथ्याशी गावातलं हे स्थानिक गावातलं एक मंदिर आहे. साई मंदिर आहे. तर आता आम्ही गडाच्या दिशेने चाललो आहे. तर समोर आहे ते अवचित मेंढा गावचं बस स्टॉप. अवचितगड बस स्टॉप लिहिले. आणि हे मेंढा गावचं एंट्री गेट आहे. आता आम्ही गडाच्या दिशेनेच जात आहोत 2 जण. हे स्थानिक गावातलं एक तलाव आहे. तर आम्ही दोघेही चाललोय आता गडावर चाललेलो आहे. माझ्यासोबत आहेत भरत पाटील. तर ते थोडीशी स्वतःबद्दल काही माहिती सांगू शकतो का? काय माहिती सांगणार. आम्ही आलोय आज अवचित गडावर. तिथे रोहा तालुक्यात मेढा नावाचं गाव आहे अवचित गडाच्या पायथ्याशी. तिकडून एक मुख्य रस्ता जातो अवचित गडावर. साधारण गडावर जाण्यासाठी 1 तास 1.5 तास आपल्याला पुरेसे वरती पोहोचेपर्यंत. बुरुजापर्यंत, पहिल्या बुरुजापर्यंत आणि महादरवाजापर्यंत. बाकी आजूबाजूला
हे विस्तीर्ण अरण्य आहे, जंगल आहे, ज्याच्यामध्ये खूप प्रकारचे वन्यजीव आहेत. बिबटे आहेत, रानडुकरं, काळिंदर, भेकर, सांबार हरणं आहेत आणि बरीच जैवविविधता इथे आहे. आपण आता मुख्य वाटेवरून जाताना 2 विहिरी लागतात. त्यातली ही पहिली विहीर आहे. खूप खोल पण आहे आणि ही एक दुसरी विहीर पण आहे. या विहिरीचा वापर जास्त करून गावकऱ्यांना पिण्यासाठी केला जातो. मोटर पण लावलेली आहे. गडावर जाण्यासाठी रस्ता हा बघा कसा आहे. इथं मी आता एक काका आले. हे बघा समोरून पायवाट अशी बनवलेली. रिस्की पॅच आहे पूर्ण. एकदम चारी बाजूने घनदाट असं जंगल आहे. आम्ही आता अवचितगडाच्या बुरुजापाशी जवळपास पोहोचत आहोत. हे बघा समोर अवचितगडाचं बुरुज. काकांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी ही एकच वाट नव्हती, तर ह्या डोंगराच्या पलीकडच्या गावातून सुद्धा एक वाट होती आणि याच वाटेला लागून एक दुसरी वाट होती. पण ही वाट बरेचदा वापरात आली नाही नंतरच्या काळात आणि ही गुरांची वाट होती असं खालचे स्थानिक काका म्हणाले. तो त्यांच्या म्हणण्यानुसार नंतर ही वाटच जाण्या येण्याचा रस्ता बनतो काही काळामध्ये. आणि आता सगळे जे कोणी ट्रेकर्स संवर्धनासाठी येतात, इतिहास अभ्यासक येतात, ते सगळेच या वाटेचा वापर करतात. त्यामुळे त्या वाटेवर रस्ता जास्त आहे, त्यामुळे ही वाट बऱ्यापैकी मोकळी झालेली आहे आणि या वाटेचा जाता येण्या जाण्यासाठी वापर करतात. आता आम्ही निघालोय. ते 5 मिनिटाचा ब्रेक घेतलेला. आता आम्ही दोघंही टोमॅटो खात खात पुढे जातोय. चला आता पुढे जाऊया आपण. विरगळ आणि सतीशिळा. चप्पल बोल तरी. अवचित गडावरची वेगान आणि सतीशिळा. सतीशिळा. आता हा गडावरती जाण्यासाठी रस्ता आहे. सतीशिळा वेगळा आहे.
गडाकडे जाण्यासाठी हा रस्ता लावलाय. गडावर जाण्यासाठी खूप ठिकाणी दिशादर्शक अशी दाखवण्यात आलेली. त्याच्यावर लिहिलंय अवचित गडाकडे जाणारा मार्ग. चला आपण आता पुढे जाऊया. आता आम्ही आता जवळपास गडाच्या पाशी पोहोचलेलो आहोत. तेव्हा इथे असे चालण्यासाठी अशा वाटा आहेत. जाताना हे मुंग्यांची वाळवी लागलेली आहे. गडावर जाताना हे सध्या आपल्याला पाहायला मिळते. आता आम्ही गडाच्या मुख्य पायऱ्यांकडे पोचलेलो आहोत. ह्या गडाच्या मुख्य पायऱ्या आहेत. दुपारच्या वेळेला चढल्यामुळे खूप दमही लागलाय. आता दुपारच्या वेळेला 1:30 वाजले आहेत. जवळपास आहे बघा गडाच्या ह्या खूप जुन्या काळातल्या पायऱ्या आहेत. आता आपण आलो आहे गडाच्या महादरवाजाकडे. शिवाजी महाराजांचा विजय असो. महादरवाजामध्ये प्रवेश करत आहोत. हा बघा महादरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण गडावरच्या तोफेकडे चाललोय. गडावर एक सुंदर तोफ दिसते आपल्याला. त्याचकालीन तोफ प्रकारे आहे. खूप जुन्या काळातली तोफ आहे. अजूनही ही समोर दिसते ती तटबंदी आहे. तर ह्या गडावर आता संवर्धनाची खूप गरज आहे. आता आपण गडावर पोचलेलो आहोत. तर आपण पुढे जात आहोत. ती समोर बघा एक तोफ दिसते तुम्हाला. तर ही गडाच्या इथे एक आणखी एक दुसरी तोफ बघितली. हे बघा खूप हिची अवस्था एकदम थोडी हे झाली.
तुम्ही बघू शकता इथं आपण आता ही बघू शकता गडावरचं एक मोठा असा अविस्मरणीय तलाव आहे. ऐतिहासिक आणि गोल नाहीये, अशी षटकोनी आकाराची. तुम्ही भरतच्या बोलण्या या विहिरीची एकंदर बांधणीची रचना आहे ती संपूर्णतः गोल नाहीये, तर ही अशी षटकोनी आकाराची आहे. म्हणजे एक सरळ भिंत, पुन्हा क्रॉस जाऊन सरळ भिंत, अशी षटकोनी अँगल त्याला दिलेलं आहे. आणि खूप विस्तीर्ण मोठी अशी विहीर आहे. आणि सध्या ह्या पाण्याला कोणतंच हालचाल नसल्याने ते शेवाळ फार साचलेली आहे. आणि त्यासमोर दिसतात त्या या तलावात उतरण्यासाठी या विहिरीत पायऱ्या आहेत, जिथून पाणी भरण्यासाठी वगैरे येला करता येत असेल. आपण आता त्याच ठिकाणी जात आहोत. आता तिकडे गडावरच्या ह्या 6 टाक्या आपण बघितल्या. गडावर 6 टाक्या आता दिसत आहेत सध्या तरी. ही पहिली टाकी, ही दुसरी आणि ही तिसरी टाकी आणि गडावरच्या टाकीच्या इथले गडावरचं कुलदेवन. हे बघा 6 टाक्या इथल्या झालेल्या आहेत. समोर या 3 ह्या 3 टाक्या दिसत आहेत तुम्हाला. तर आपण आता पुढे जाऊयात. फायनली पोचलेलो मी आहे वरती गडाच्या. गडावर वरती पोचलेलो आहे फायनली. आता आम्ही दोघेही मुख्य बुरुजाकडे जातोय. समोर आहे तो मुख्य बुरुज. ही बघा, ही जी तुम्हाला दिसते ही कॉर्नरला तटबंदी आहे ती. फायनली आम्ही मुख्य बुरुजाकडे पोचलो आहे.
हे बाई एक आणखी एक तोफ आहे. ते समोर दिसते ते निळी स्टेशन. आता आम्ही इथे बुरुज नंतर बुरुज बघून आता इथे ह्या मंदिरात प्रवेश करत आहोत. हे बघा शंकराचं मंदिर आहे. हे आहे गणपती मंदिर मूर्ती. हे बघा ही शंकराची पिंडी आहे इथे खाली. तुम्हाला क्लिअर दाखवतो. हे बघा मंदिर हे आहे नंदी आणि हे आहे गणपतीची मूर्ती आहे, दगडापासून बनवलेली जुन्या काळातली. हे बघा ही आहे शंकराची पिंडी आहे. एकदम हे आता हे स्थानिकांनीच बनवलेले आहे. हे स्टाईल आता हे स्थानिकांनीच बनवलेले आहे. ते काहीतरी लिहिले तिथे देवी देवस्थानची नावं लिहिलेत. आता आम्ही ते नाश्ता करायला बसलोय. तर माझ्याकडे काय काय कचोरी आहे, केळी आहेत, दुसरी पण कचोरी आहे, चकली, केक पण होता ब्रिटॅनियाचा, तो खाल्ला आम्ही. नंतर हा एक कुठला आहे कुकीज गुड डे टाईप बिस्किट आहे. तिच्या प्रवासाला सुरुवात केली आहे घरी जायची. तरी जाता जाता या मोठ्या तलाव विहीर काय बघूनच जाऊया आपण. होय बेडूक गेला. हे बघा तो समोर उभा आहे तो भरत पाटील. मित्रांनो आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आता. तर भरत पाटील आपले मत काय मांडू शकता का आपण? हा किल्ला बघायला गेला तर खूप मोठा आहे, अस्ताव्यस्त पसरलेला आहे. किल्ल्यावर बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आम्हाला साधारण 6, 7, 8 पाण्याचे टाके इथे दिसले. जास्तही असू शकतात, आमच्या निदर्शनास कदाचित आले नसतील ते. बऱ्याच ठिकाणी तटबंदी आपल्याला बघायला मिळते. बुरुज आहे त्या बाजूला एक लाकडी त्या डोंगरावर जाण्यासाठी ब्रिज बनवलेला आहे लाकडाचा. तोही बघायला खूप सुंदर आहे आणि बघण्यासारख्या ह्या किल्ल्यावर खूप आहे. पण संवर्धनाची ही गरज फार आहे. बऱ्याच संवर्धन संस्था इथे येऊन कामसुद्धा करत आहेत. इथे तोफा आहेत, बरेच अवशेष आपल्याला बघायला मिळतात. मंदिर आहे शंकराचं आणि खूप साऱ्या गोष्टी. आजूबाजूला पसरलेलं घनदाट जंगल आहे. जंगलात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या किल्ल्यावरून आपल्याला वरतून बघायला आणि अनुभवायला मिळतात. खूप सुंदर परिसर आहे आणि पसरलेला खूप लांबवर आपल्याला बघायला मिळतं. बरीच गावं बघायला मिळतात. रोहा तालुका दिसतो इथून आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही सुद्धा एक दिवस नक्की या, बघण्यासारखं आहे. आणि आपल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देणं आणि त्यांचं संवर्धन करणं हे सुद्धा गरजेचं आहे. कृपया इथं कोणी आला तर कचरा वगैरे करू नका. जर काही करत असाल, काही खाणं पिणं असेल तर ते सोबत घेऊन जा. कारण आपण आपले गडकिल्ल्यांवर हा बघ कट करा. आपण आपल्या गडकिल्ल्यांवर जर काही चुकीचं दिसत असेल तर त्याला विरोध करणं गरजेचं आहे. कचरा दिसत असेल तर तो उचलून आपल्या बॅगेत टाका, खाली पायथ्याला नेऊन वाटल्यास टाका. पण गडकिल्ले स्वच्छ ठेवा, जेणेकरून त्याचं पावित्र्य राखलं जाईल. आणि हा आपला इतिहास आहे आणि आपल्याला तो जपून आणि जतन करून ठेवला पाहिजे. आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या किल्ल्यावर. आम्ही सकाळीच पहाटे
पहाटेपूर्वीच्या गावातून मुंबईवरून निघालो आणि येता येता प्रवास करत खाली कोणतं गाव मेढा गावात पोचलो आणि मेढा गावातून 1-1.5 तासाच्या अंतरावर येऊन आम्ही किल्ल्यापाशी पोचलो. महादरवाज्यातून आत करून बऱ्याच गोष्टी तिकडे आम्हाला पाहायला मिळाल्या. 2-3 तास आम्ही फिरून आता पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद. महादरवाज्याच्या पाशी पोचलो आहे. आता खाली निघायला चालू केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, धन्यवाद. लाईक शेअर अँड कमेंट जरूर करा. धन्यवाद. सबस्क्राईब.